नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आजचा विषय करणी बाधेवर जालीम उपाय. करणी बाधेवर जालीम उपाय मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर जाणून घेऊ करणी बाधेवर जालीम उपाय कशा पद्धतीने आहे. त्याआधी करणी बाधेचे लक्षण जाणून घेऊ, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल की आपल्याला खरंच करणी आहे का नाहीये. सगळ्यात आधी घरातल्या कर्त्या पुरुषांना किंवा स्त्रियांना जर करणी बाधेचे प्रकार झाले असतील तर ते करणी बाधेचे प्रकार ओळखायचे कसे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला करणी बाधा झालेली आहे हे इथपर्यंत दुसऱ्याने जर कोणी आपल्याला सांगितलं तरच आपल्या लक्षात येतं की आपल्यावर करणी बाधा झालेली आहे. पण आपल्याला स्वतःलाच हा जर त्रास होत असेल तर 100% आपल्याला करणी बाधेचा प्रकार आहे. त्यासाठी मी हा विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. सगळ्यात महत्वाचं की करणी बाधेचा प्रकार घरातल्या कुठल्या व्यक्तीला जास्त होतो व कुठल्या व्यक्तीला जास्त होत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे की घरातल्या कर्त्या स्त्रियांना करणी बाधेचे प्रकार हे जास्त दिसून येतात. कारण की महिला वर्गामध्ये करणी बाधेचे प्रकार हे जास्त दिसायला लागतात, पुरुषांना कमी लागतात. त्यामध्ये त्याचं कारण असं आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांना भीतीदायक वातावरण जास्त असतं आणि स्त्रियांमध्ये द्वेषता जास्त निर्माण असते. एखाद्या स्त्रीला एखाद्या स्त्रीविषयी अतिद्वेष असणे, पण ते सगळ्या स्त्रियांमध्ये नसतं. पण ज्यावेळेस आपलं कुटुंब, आपलं घर एकदम व्यवस्थित चालू असतं आणि एखाद्याला आपली दृष्ट लागते, तर एखादी दृष्ट वृत्तीची स्त्री असते ती आपल्या घरावर करणी बाधा करते, म्हणजे त्या स्त्रीवर करते. त्यामध्ये पुरुषांना पण हे प्रकार असतात. मग हे प्रकार काय आहेत हे जाणून घेऊ. सगळ्यात महत्वाचं की स्त्रियांना करणी बाधेचे प्रकार लक्षणं कसे ओळखायचे. सगळ्यात आधी की विनाकारण अमावस्या पौर्णिमा आली की विनाकारण आपले अंग दुखणे, विनाकारण बेचैनता निर्माण होणे, भीती वाटणे, कंबरेखाली म्हणजे मांड्यावर, पायांवर काळे किंवा लाल किंवा गुलाबी रंगाचे असे चट्टे पडणे, ते चट्टे खाजवणे, मुरुमाचे फोड येणे, असे प्रकार स्त्रियांना आढळून येतात. दुसरी गोष्ट, स्त्रियांचं अजून एक लक्षण करणी बाधेचं असं आहे की सतत केस गळत राहतात. केस भरपूर गळतात, त्याच्यानंतर कानाच्या बाजूला सतत खाजवल्या जातात. त्यानंतर मानसिक अशांतता निर्माण होते, घरामध्ये सतत नुकसानी होतात, भय निर्माण होते. देवाच्या कुठली पूजा चालू असेल किंवा आरती चालू असेल तर त्या आरतीला, पूजेला त्या स्त्रींना थांबा वाटत नाही. त्यामध्ये घरातल्याच व्यक्तीविषयी द्वेष निर्माण होतो. घरातलेच लोक आपल्याला शत्रू वाटायला चालू होतात. हे स्त्रियांमध्ये मूळ लक्षणे दिसून येतात करणी बाधेची. मग आता पुरुषांच्या शरीरामध्ये किंवा पुरुषांच्या वागण्यामध्ये करणी बाधेचा प्रकार कसा ओळखावा हे जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपण व्यावसायिक असताल तर आपल्या व्यवसायावर त्याचा परिणाम होतो, म्हणजे आपल्या भाग्यावर परिणाम होतो. पैशाची सतत अडचण निर्माण होते. त्यामध्ये पुरुषांना पाठीचे विकार होणे, पाठीवर काळे चट्टे येणे, मुरुमासारखे चट्टे येणे, त्यानंतर पिंढऱ्यावर किंवा अंगठ्यांवर, बोटांवर असे काळे चट्टे निर्माण होतात, लाल चट्टे होतात, ते खाजवतात. अमावस्या पौर्णिमा आले की विनाकारण आपले भांडणं होतात, शत्रुत्व निर्माण होतं, मारामारीपर्यंत ह्या गोष्टी जातात. अमावस्या पौर्णिमा आली की त्या पुरुषांना भीती खूप निर्माण होते. भय, चिंता आणि दुःख आणि दारिद्र्य ह्या गोष्टी मात्र करणी बाधेच्या प्रकारातून फळ आहे. पण करणी बाधा ही होते कशी हे सगळ्यात महत्वाचं. किंवा कोणी एखाद्या व्यक्तीनंच करणी केली तरच करणी होते का, हा पण प्रश्न फार मोठा आहे. आता एखाद्या व्यक्तीनं आपल्यावर करणी केली तरच आपल्याला करणी लागू होईल असं नसतं. एक लक्षात ठेवा, एखाद्या अनोळखी व्यक्तीला करणी झालेली असेल आणि त्यांनी उतारा काढून रस्त्यावर टाकलेला असेल, तर उतारा कसा असतो, लिंबाचा असतो, बिब्याचा असतो, त्यानंतर नारळाचा असतो. आणि एखाद्या वेळेस आपण गाडीवर म्हणा किंवा कुठेतरी म्हणा अनवाधानाने ते आपल्याकडनं ओलांडल्या जातात. मग ज्यांची दैवशक्ती कमजोर आहे, म्हणजे दैवशक्तीची उपासना नाहीये, ते लोक उपासना करत नाहीत, देवांना मानत नाहीत किंवा कुठल्याही देव भक्तीमध्ये, श्रद्धेमध्ये राहत नाहीत, अभक्ष भक्षण करतात, सतत मद्यपान ह्या अशा गोष्टींमध्ये जर असतील तर ह्या लोकांना तंत्रबाधा, बहिर्बाधा मात्र लवकर होते.
करणी बाधेचा प्रकार सुद्धा फार लवकर होतो. मग दुसऱ्याची करणी उतरून टाकलेली असते तर त्या करणीचा दोष आपल्याला लागतो आणि त्याचे फळ आपल्याला वाईट भोगावे लागतात. मग ह्या गोष्टी लगेच ओळखू येतात का? तर ह्या गोष्टी लगेच ओळखू येत नाहीत. करणी बाधा झाल्याच्या नंतर कमीत कमी तुम्हाला 90 दिवसाचा कालावधी लागतो ती ओळखू यायला, म्हणजे 3 महिने सरासरी कालावधी आपल्याला लागतो आणि 9 महिन्यामध्ये ते आपल्याला पूर्ण दिसून येते की आपल्याला करणी बाधा झालेली आहे. मग आपल्याला पौर्णिमेला ना अमावस्येला त्रास व्हायला लागला की मग आपण कुठल्या तरी जाणत्याकडे जातो किंवा कुठल्या तरी आपण मंदिरामध्ये जातो आणि मग तिथून वाऱ्या करायला लागतो. मग तिथून आपल्याला समजतं, ते लोक आपल्याला सांगतात की तुम्हाला करणी बाधा झालेली आहे. हे मी जे काय तुम्हाला लक्षणं सांगितलेली आहेत, ह्या लक्षणामध्ये जर तुम्हाला जर कुठेतरी हे एक लक्षण तुम्हाला मॅच होत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करावा. त्याआधी सगळ्यात महत्वाचं उपाय जाणून घेऊया. आपल्याला 7 नारळ घ्यायचे आहेत. नारळ गच्च पाण्याने भरलेले असावेत ह्याची काळजी घ्या. नारळ वाळलेले नको. त्यामध्ये काळ्या दोऱ्याने 7 वेळेस तुम्हाला ते नारळ बांधून घ्यायचे आहे. ते नारळ आपल्याला चौरंगावर ठेवायचे. चौरंग एक घ्यायचा आहे. त्याच्यावर काळा ब्लाउज पीस टाकायचा आहे. बटुक भैरव देवतेचा फोटो आपल्याला उपलब्ध करायचा आहे. तो फोटो घ्यायचा आहे. चौरंगावर काळं ब्लाउज पीस टाका, फोटो मांडा, पूर्व पश्चिम पूजा मांडा. त्यानंतर ते 7 नारळ मात्र तिथं समोर बटुक भैरवासमोर ठेवून द्या. ठेवल्याच्या नंतर आपण व्यवस्थित बटुक भैरव देवतेची पूजा करा. हार, फुलं व्यवस्थित वाहून पूजा करा फोटोची. त्यानंतर बुंदीच्या लाडूचा नैवेद्य मात्र बटुक भैरवांना दाखवल्याशिवाय पुढे सरकायचं नाही. नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर खाली स्क्रीनवर येत आहे मंत्र. मंत्र व्यवस्थित म्हणा, शुद्ध म्हणण्याची काळजी घ्या. मंत्र स्त्रियांना पुरुषांना दोघांनाही म्हणायला चालतो, काही अडचण नाही. त्यानंतर ह्या मंत्राचा आपल्याला 1100 वेळेस जप करायचा आहे. तो जप मनातल्या मनात करायचा आहे. हा जप पूर्ण झाल्याच्या नंतर 1100 वेळेस म्हणजे 11 माळी जप झाल्याच्या नंतर आपल्याला ते एक नारळ घ्यायचा आहे. कुठल्याही घरातल्या एखाद्या व्यक्तीला ते नारळ घ्यायला लावा. आपल्यावर करणी असेल तर 7 वेळेस ते नारळ आपल्याला उतरवायचं आहे. तो 7 वेळेस मंत्र म्हणून. घरातल्या कुठल्या स्त्रीला किंवा पुरुषाला किंवा अनोळखी अजून एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला जर करणी बाधा असेल आणि तुम्ही उपाय करत असाल तर ते तुम्ही नारळ त्यांच्यावरनं ओवाळायचं आहे. आणि कुठंही चौरस्त्यावर किंवा कोपऱ्यामध्ये कुठे असं कोणी ओलांडू नये याची काळजी घ्या आणि ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा कुठेही एक आडबाजूला ते नारळ टाकून द्या. हा उपाय आपल्याला शनिवारी चालू करायचा आहे. शनिवारी उपाय करायचा आहे. 7 नारळ आहेत. 7 दिवस उपाय आपल्याला हा कंटिन्यू करायचा आहे. ही मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा उपाय करत असताना अभक्ष्य भक्षण करायचं नाही ह्याची काळजी घ्या. आणि त्यामध्ये कुठलं मद्यपान, कुणाच्या घरी जाऊन जेवण करायचं नाही. हे 7 दिवस अनुष्ठानाचे पाळायचे आहेत. त्यानंतर तुम्ही अभक्ष्य भक्षण शक्यतो टाळा. 1.25 महिने तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हे अभक्षण करता येणार नाही. त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, जर आपल्याला खूप प्रचंड करणी बाधेचा त्रास असेल आणि ती वारंवार आपल्याला जर जाणत्याकडे काढून सुद्धा जर आपल्याला त्रास होत असेल तर तुमची निश्चित एकदा तुमचा चेहऱ्याचा फोटो, तळ हातांचा फोटो, अशा पद्धतीनं तळ हातांचा फोटो, चेहऱ्याचा फोटो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. खरंच तुम्हाला करणी बाधा आहे का ह्याच्यावर आम्ही तुम्हाला निश्चित जालीम उपाय, ह्याच्यापेक्षाही वेगळे उपाय तुमच्या करणी बाधा बघून आम्ही तुम्हाला उपाय देऊ. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.